जय शिवाय. जय जिजाऊ. जय शिवराय. संभाजी राजांचा जय असो. हर हर हर. जय महाराष्ट्र. आपण सध्या पवननगरला आलो आहे. पवननगरमध्ये सध्या आपण वातावरण बघतोय, आनंद खूप भरभरून ओसंडून वाहतोय शिवजयंतीच्या निमित्त. पण आता आपल्याला ज्येष्ठ नेते शिवसैनिकचे सुनील भाऊ पाटील यांनी पूर्ण आयुष्य शिवसेनेला वाहून दिले. त्यांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या. ठीक आहे, आता माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी जनतेला आवाहन केले की शांतता राखा आणि शिवजयंती सुंदर स्थितीने तुम्ही साजरी करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की कुठेही शिवजयंतीला गालबोट लागता कामा नये. आणि राहिला प्रश्न की छावा चित्रपट हा आज भल्या वर्षानंतर रिलीज झाला आहे. पुष्पा 2 आपल्याला आपले लहान बाळ चंदन तस्कर बनवायचे नाही. आपल्याला छावा चित्रपटाचं जेवढं तुम्हाला रिलीज करता येईल या शिवजयंतीनिमित्त तेवढं तुम्ही करा. आणि मेन महत्त्वाची गोष्ट, आपल्या घराघरामध्ये छावा जन्माला यायला पाहिजे. आणि छावा जन्माला आलेले आहेत. सरकारचं अहोभाग्य, पब्लिकचं पण अहोभाग्य. या शिवजयंतीला सगळ्यांनी एक वचन घ्यायला पाहिजे. सुनील भाऊ पाटीलकडनं प्रेरणा घ्यायला पाहिजे. त्यांनी आवाहन केले की सगळ्यांनी टॅक्स फ्री केलं आहे पिक्चर, पण बघा छावा काय नाही तुमच्या अंगावर काटा येईल. आणि तुमच्या घराघरामध्ये छत्रपती संभाजी राजांचं हे जे शिक्षण आहे हे पाठ्यपुस्तकात नव्हे पण तुम्हाला ओरिजिनल बघायला मिळेल. जा थिएटरमध्ये बघा. हे असं जनतेला मी आवाहन करतो. सुनील भाऊ पाटील आमचे ज्येष्ठ शिवसैनिक आहे, त्यांच्यातर्फे जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छावा. सर, शिवजयंतीविषयी आपलं काय जनतेला मार्गदर्शन असेल? यंदाच्या शिवजयंतीनिमित्त सर्वप्रथम मी नाशिक पोलीस दलातर्फे सर्व जनतेस शुभेच्छा देतो. आणि ही शिवजयंती नेहमीप्रमाणे आपण धार्मिक वातावरणात आणि ऐतिहासिक देखावे सादर करून, इतिहास सादर करून साजरी करावी असं आवाहन मी सर्वांना या निमित्ताने करतो. याशिवाय कोणालाही कसली समस्या असल्यास कुणी तात्काळ 112 या नंबरवर संपर्क करा. पोलीस सदैव आपल्यासाठी, आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. सर, उद्या दारू दुकान बंद आहे का चालू आहे? उद्या अद्याप दारूची दुकानं बंद करण्याबाबत कोणताही आदेश आलेला नाही आहे, त्याच्यामुळे ते चालू राहतील. नाही, काय होतं माहिती का सर, काही समाजकंटकामुळं कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होतो. तुमचं काय म्हणणं आहे सर? सर्व शिवप्रेमींनी याबद्दल दक्षता घ्यायची आणि कुणीही दारू पिऊन मद्यपान करून या जयंती कार्यक्रमामध्ये येणार नाही याची दक्षता आपण सर्वांनीच घ्यायची. पण अजून वाईन शॉपवाल्यांना नोटीस मिळाल्या नाही, याच्याबद्दल तुमचं काय? उत्पादन शुल्क विषय, राज्य उत्पादन शुल्क विषयक तो आपला सांगितलेला हा विषय. आणि जनतेला काय आवाहन करणार तुम्ही? जनतेला आव्हान आत्ताच आम्ही सांगितलं, ऐतिहासिक आणि धार्मिक वातावरणात हे सर्वत्र साजरी करावी, उल्हासात साजरी करावी. ठीक आहे सर, धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय.